रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या अटकेची मागणी जी केली आहे किंवा ज्या पद्धतीने आरे तुरेची भाषा सुरू आहे, भारतीय जनता पार्टी सोबत युतीमध्ये आपण आहोत या गोष्टीचं भान न राखता शिस्तभंग रुपालीताई ठोंबरे पाटील करतायत. त्यांनी दादांची परवानगी घेतली आहे का? आदरणीय सन्माननीय सुनील तटकरेजींची परवानगी घेतली आहे का? कोणाच्याही जातीय भावना दुखावताना आपणही त्या पक्षाचे सहयोगी आहोत राज्यामध्ये, या गोष्टीचं भान मी सुद्धा राखलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने राखलं पाहिजे. हे काही दादा किंवा वरिष्ठ प्रत्येक वेळेला सांगत बसणार नाहीत. कोणाच्या जातीवर बोलू नका, धर्मावर बोलू नका. आपण ज्यांच्याबरोबर सहयोगी पक्ष आहेत त्यांच्या विचारांचा आदर ठेवा. या स्वतःला कळण्यासारख्या गोष्टी आहेत, स्वतः कळून घ्यायच्या गोष्टी आहेत. नाहीतर आपण नेते कसले, नुसतंच आपला ऍग्रेसिव्हपणा दाखवायचा आणि आपल्याच सहयोगी पक्षांबरोबर, सहयोगी संघटनांबरोबर, आपल्याच सहकार्यांबद्दल वाटेल तसं बोलत राहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारची शिस्तभंग करणाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे. माझ्याबद्दलही उद्या कोणी म्हणेल की तुम्ही वरिष्ठांची परवानगी घेतली का हे बोलताना, पण जर आमच्या एका ठराविक समाजाला टार्गेट केलं जात असेल आणि कुठेतरी सहनशक्तीचा अंत होत असेल, त्यावेळेला आमच्या सारख्यांना बोलावं लागतं. आम्ही कुठल्याही जाती, धर्म, भाषा, प्रांतवादाला मानत नाही. मी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील असतील, हरी नरके असतील, भाई वैद्य असतील, अशा महान लोकांबरोबर काम केलेले चळवळीमध्ये. त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा, पुरोगामी विचारधारा आमच्यामध्ये नसानसामध्ये भिनलेली आहे आणि दादांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. दादा हे आमचे पांडुरंग आहेत आणि आम्ही त्यांचे वारकरी आहोत. म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी बद्दल जी वक्तव्य केली जात आहेत ती त्यांनी त्वरित थांबवली पाहिजेत. यासाठी दादांना पण विनंती आहे, पक्षाच्या राज्यस्तरावरच्या वरिष्ठ नेत्यांना पण विनंती आहे, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाताना आपल्याही पक्षात सर्व समाजाचे लोक आहेत याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. बोलताना, एखाद्या समाजाला टार्गेट करताना, आणि जर त्या ठराविक व्यक्तीला जर एखादा समाज खटकत असेल, रुपालीताई ठोंबरे पाटील यांना जर ब्राह्मण समाज खटकत असेल, तर पंतप्रधानांकडे, राष्ट्रपतींकडे मागणी करा की ब्राह्मण समाजाला या देशातून हकलून द्या. हिटलरने ज्यू लोकांना हकलून दिलं तसं हकलून द्या, यांना वेगळा देश करून द्या. आम्हाला नको, ही कीड आहे. जर ब्राह्मण समाज या देशात नसेल तर हा उत्तमपणे हा देश चालेल. अशी जर तुमची वैयक्तिक भावना असेल तर ते वैयक्तिकपणे करा, पक्षाच्या व्यासपीठावरून नको. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरवादी पक्ष आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर करून रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी बोलायला हवं होतं. युती धर्म पाळायला पाहिजे होता, तो त्यांनी पाळलेला नाही. पुन्हा एकदा वरिष्ठांकडे मी मागणी करतो की त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, त्यांचा राजीनामा घेतला जावा. म्हणजे इथून पुढे बोलताना कोणी कोणाच्याही जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणार नाही, दुखावतील अशी वक्तव्य करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.